सवाल आणि खडेबोल. भाजपच्या एक देश एक निवडणूक राज ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारच्या कॅबिनेट मंत्रिमंडळाने आजच्या बैठकीत एक देश एक निवडणूक प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या या निर्णयावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी फेसबुकच्या माध्यमातून आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. आणि विशेष म्हणजे राज ठाकरे यांनी या निर्णयावरून केंद्र सरकारला खडेबोल सुनावले देखील आहेत. एक देश एक निवडणूक संकल्पनेला आज केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिली. अर्थात ही फक्त केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता आहे आणि अजून याला संसदेची मान्यता लागेल. आणि अर्थात देशातील प्रत्येक राज्याचा कौल पण विचारात घ्यावा लागेल. आणि कौलचा अर्थ वरवरची मान्यता नाही, तर अशा प्रकाराने राज्याच्या अधिकारांना स्वायत्ततेला धोका पोचणार नाही याची खातरजमा पण व्हायलाच हवी, असं स्पष्ट मत राज ठाकरे यांनी मांडलं आहे. बरं, जर एखाद्या राज्यात सरकार कोसळलं आणि तिथली विधानसभा बरखास्त झाली तर तिकडे आधी निवडणूक होणार का? त्या राज्याने लोकसभेचा कार्यकाळ संपेपर्यंत वाट पाहायची का? किंवा समजा काही कारणांनी लोकसभेच्या मध्यवर्ती निवडणुका लागल्या तर देशातील सगळ्या निवडणुका परत होणार का? असा कुठलाच खुलासा झालेला नाही. तो कदाचित होईल असं राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.